रडते आहे पंचगंगा, रडते काळी आई. प्रश्न आहे अस्तित्वाचा, संघर्षाला पर्याय नाही. जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी आपल्या चोचीने पाणी आणून आग विझवत असते. पण कावळा मात्र तुझ्या एवढ्याशा पाण्याने आग विझणार आहे का म्हणून चिमणीवर हसत असतो. यावर चिमणी शांतपणे कावळ्याला उत्तर देते की माझ्या चोचीतील पाण्याने आग किती विझेल माहिती नाही, पण जेव्हा या जंगलातील आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझे नाव फक्त बघत राहणाऱ्यात येणार नसून आग विझवणारे म्हणूनच माझी नोंद होईल आणि याचा मला सार्थ अभिमान वाटत राहील. कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीचे अस्तित्व केंदाळ आणि प्रदूषणामुळे प्रचंड धोक्यात आले आहे. याबाबत सरकारची उदासीनता आणि राजकीय नेत्यांची इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत आहे. पंचगंगा नदीचे पाणी जनावरांना पिण्यालायक नाही, या विरोधात नदीकाठच्या जनतेत तीव्र संताप आहे. अब्दुल लाट येथील तरुणाई संघटित होऊन केंदाळ काढण्यासाठी सरसावले असून रविवारी सकाळी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. प्रतिकात्मक आंदोलन म्हणून अनेक सामाजिक संस्था या विरोधात आवाज उठवीत आहेतच, मात्र आपलाही यामध्ये सक्रिय सहभाग असावा म्हणून गावातील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. भूषण सांगावे या युवकाने सोशल मीडियातून आवाहन केले होते. यास प्रतिसाद देऊन सरपंच सौ कस्तुरीताई कुरुंद